सर्वसामान्यांसाठी अतिशय दिलासादायक बातमी आहे। बघा, सोन्या चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेल्या सोन्या चांदीच्या दरांना आज अखेर मोठा ब्रेक लागलाय। सोन्याच्या दरात अवघ्या 23 दिवसात 35 हजारांची तर चांदीच्या दरात तब्बल 85 हजारांची घसरण झाली आहे। गेल्या 40 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या कमी कालावधीत मोठी घसरण झाल्याचं चित्र आहे। आताच बघितलेल्या अपडेटनुसार सोनं आणि चांदीमध्ये गुंतवणूक केलेल्या ग्राहकांसाठी आता मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे। हो ग्राहकांनो, ज्यांनी काही दिवसांपूर्वी सोन्यामध्ये खूप मोठी गुंतवणूक केली त्यांना आता मोठा धक्काच बसलेला आहे। कारण की ग्राहकांनो, सोन्यामध्ये आज प्रचंड प्रमाणामध्ये घसरण झाल्याची आढळून आलं आहे। सोने आणि चांदीच्या दराने आता पूर्णपणे पलटी मारली आहे। सर्वांना वाटत होतं ज्या प्रकारे सोन्याचे दर वाढतच चालले त्याचप्रमाणे वाढतच चालणार, परंतु आज जे काय घडलं त्याने सर्व आश्चर्यचकित आता झाले आहे। मोदी सरकारने 10 मिनिटांपूर्वीच 3 मोठ्या घोषणा केल्यामुळे सोन्यामध्ये प्रचंड घसरण आता झाली आहे। मग नेमकं काय घडलं, कशामुळे सोन्यामध्ये आज प्रचंड घसरण बघायला मिळाली आहे आणि ही घसरण नेमकं कधीपर्यंत राहणार हे सुद्धा पाहून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। ज्या ग्राहकांनी गेल्या महिन्यामध्ये सोनं खरेदी केलं त्यांना अतिशय मोठा धक्का बसला असं म्हणायला आता कसल्याही प्रकारे हरकत नाही। आज सकाळी जाहीर झालेले दर आणि आताचे ताजे दर यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे। महागड्या दरांनी सोनं घेतलेल्या ग्राहकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण पसरलं आहे। मार्केटमधील या मोठ्या उलटापालटीने सर्वांच्याच पायाखालची आता जमीन सरकली आहे। हो ग्राहकांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं, परंतु ज्यांनी आतापर्यंत सोन्यामध्ये गुंतवणूक केली नाही त्यांच्यासाठी ही मात्र सुवर्ण संधी सुद्धा म्हणावी लागेल। आता ही बातमी धक्कादायक पण आहे आणि या ठिकाणी ग्राहकांना खुशखबर घेऊन पण आली आहे। कारण की सोन्यामध्ये घसरण झाली आणि सर्वसामान्य नागरिक पण आता सोने खरेदी करू शकतो। तर मग आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न नक्कीच आला असेल की सध्याचे 22 कॅरेट सोन्याचे दर काय आहे, 18 कॅरेट सोन्याचे दर काय आहे आणि शुद्ध मानले जाणारे 24 कॅरेटचे सोने याचा दर तरी काय आहे ते दर तर आपण बघणारच आहोत, परंतु त्यासोबत चांदीचा सुद्धा आपण आता ताजा दर बघणार आहोत। कारण की चांदीमध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये घसरण झाली आहे। तर मग ग्राहकांनो, एक डिजिटल क्रिएटर म्हणून ग्रामीण भागामधील आणि शहरी भागामधील माझ्या बहिणींना आणि शेतकऱ्यांना अचूक माहिती देणे हे माझे कामच आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सोन्यामधील या भयंकर घसरणीची सर्व कारणे आम्ही तुम्हाला समजावून सांगणार आहोत। सोनं आता खाली येणार की पुन्हा वर जाणार, म्हणजेच की सोन्याचे दर पुन्हा स्थिर राहणार की पुन्हा यामध्ये घसरण होणार हे सुद्धा पाहून घेणं अतिशय गरजेचं आहे। यावर मोठमोठ्या अनुभवी तज्ञांच्या माध्यमातून सुद्धा आता मत व्यक्त करण्यामध्ये आलं आहे। तुम्हाला माहीत आहे लगनसराईचा हंगाम आता सुरू झाला आणि याच पार्श्वभूमीवर सोनं खरेदी करण्यासाठी आता ही चांगली वेळ सुद्धा म्हणता येईल। लगनसराईसाठी सोनं घेताना ही माहिती तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची ठरू शकते। कारण की सोनं खरेदी करण्यासाठी हमखास पैसे मोजावे लागतात आणि हे पैसे जर तुमचे लॉसमध्ये गेले म्हणजे की तुमचा घाटा पण होऊ शकतो। कारण की सध्या असं काही झालं आहे की सोन्यामध्ये येणाऱ्या काही काळामध्ये आणखीन पण घसरण होण्याची चिन्ह दिसून येत आहे। तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, इतिहासामध्ये पहिल्यांदाच मोदी सरकारने सोन्याबद्दल इतके मोठे 3 निर्णय घेतले आहे। सकाळी एकदा, आता दुपारी एकदा आणि पुन्हा या ठिकाणी बघा मोदी सरकारचा आणखीन एक निर्णय जाहीर झाला की येणाऱ्या भविष्यामध्ये पण सोन्याचा दर खालीच राहील। आता नेमकं असं का घडलं आणि कशामुळे सोन्याच्या दरामध्ये ही घसरण झाली हे जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं झालं आहे। तर ग्राहकांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे असे एवढे मोठे उलटापालट आजपर्यंत कधीच सोन्याच्या दरामध्ये झाली नव्हते। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, आता तुम्ही संपूर्ण भारत देशामधून कोणत्याही जिल्ह्यामधून असो किंवा उदाहरणार्थ कोल्हापूर, नांदेड, बीड, बुलढाणा आणि सोलापूर किंवा पुण्यामधून असो किंवा मुंबईमधून असो, तुम्ही कुठूनही असो, कारण की हा निर्णय मोदी सरकारचा आहे आणि यामुळे संपूर्ण भारत देशामध्ये सोन्यामध्ये खूपच मोठी घसरण आजच्या या दिवशी नोंदवण्यामध्ये आली आहे।
चला तर मग आपण अगदी एका मिनिटामध्ये सोन्यामध्ये एवढे मोठे घसरण का झाले यामागचे कारण सुद्धा बघणार आहोत. परंतु अतिशय महत्त्वाचा जो काय तुमचा प्रश्न आहे की सोन्याचे ताजे दर तरी नेमकं काय आहेत हे सुद्धा पाहून घेणं गरजेचं आहे. ज्या लोकांनी किंवा ज्या नागरिकांनी 2 महिन्यांपूर्वी 1,85,000 रुपये तोळा सोनं खरेदी केलं होतं ते आता रडू सुद्धा लागले आहे. या लोकांना वाटत होतं 2 लाख रुपयांपर्यंत सोनं जाईल, परंतु मार्केट आता पूर्णपणे उलटं फिरलं आहे. सोन्यामध्ये प्रचंड घसरण झाली आहे. मोदी सरकारने काही दिवसांपूर्वीच, आता लक्षामध्ये घ्या, सरकारने स्वतः सांगितलं होतं की सोनं आत्ता आज खरेदी करू नका. बघा, गेल्या काही महिन्यांपूर्वी सुद्धा मोदी सरकारने सांगितलं होतं की वर्षभर सोनं खरेदी करू नका. यामागं खूपच मोठं एक गुपित लपलेलं होतं जे आता समोर आलं आहे. आजच्या या घसरणीमुळे अनेकांचे नुकसान सुद्धा होत आहे आणि भरपूर असे ग्राहक आहे ज्यांचा फायदा सुद्धा होत आहे. ज्यांनी गेल्या काही महिन्यांपूर्वी सोनं खरेदी केलं नाही अशांना मात्र याचा मोठा फायदा होणार आहे गुंतवणूक करण्यासाठी. बघा, आताच्या या व्हिडिओमध्ये आपण अनुभवी सोनारांच्या 4 महत्त्वाच्या सल्ल्यांवर चर्चा करणार आहोत. सोनं 1 लाख रुपयांच्या आतमध्ये कधीपर्यंत येऊ शकतं आणि खरेदी करण्याची योग्य वेळ तरी नेमकं कोणती आहे, शुद्ध सोनं ओळखण्याची सोपी पद्धत आणि सोनारांच्या दुकानामध्ये फसवणूक कशी टाळावी हे समजून घेणं सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण की तुमची एक छोटीशी चूक आणि तुमचं खूपच मोठं नुकसान सुद्धा होऊ शकते. 2 मिनिटे वेळ काढून हा व्हिडिओ आता नक्की संपूर्ण बघून जा, कारण आपण अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत की सोन्याचे दर पुन्हा वर कधी जाणार, सोन्यामध्ये मोठी वाढ कधी होणार. लक्षामध्ये घ्या, आता या ठिकाणी असं प्रकरण घडलं आहे की ज्यामुळे सोन्याचे दर अचानक खाली आले. तर याचं कारण तरी काय आहे हे सुद्धा आता आपण बघणारच आहोत. तुम्हाला माहीत असेल ग्राहकांनो, गेल्या काही दिवसांपूर्वीच सोमवारी किंवा मंगळवारी ज्यांनी घाईघाईमध्ये सोनं खरेदी केलं होतं ते आज हे दर पाहून चिंतेमध्ये पडले आहे. मोदी सरकारच्या या घोषणेमुळे सोनं आज स्वप्नामध्ये पण विचार केला नव्हता एवढं स्वस्त झालं आहे. म्हणूनच सोनं घेण्यापूर्वी अनुभवी तज्ज्ञांचा सल्ला घेणं कधीही फायद्याचे ठरत असते. 18 कॅरेट आणि 22 कॅरेट आणि 24 कॅरेटच्या ताज्या दरांसह चांदीचे दर सुद्धा आता आपण बघून घेत आहोत. तर आता महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये घ्या, दागिने बनविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 22 कॅरेट सोन्याचे दर तरी नेमकं काय आहे हे सुद्धा पाहून घेणं अतिशय गरजेचं आहे. तर बघा, शुद्ध सोनं आता आपण याचा देखील दर बघणार आहोत. तुम्हाला माहीत असेल 24 कॅरेट हे सर्वात शुद्ध सोने असते. तर 24 कॅरेटचा सध्याचा दर तरी काय आहे हे सुद्धा पाहून घेणं आता गरजेचं झालं आहे. बघा, नाकामधली नथ आणि गळ्यामधलं मंगळसूत्र किंवा बांगड्यांसाठी लागणारे सोनं आज कोणत्या भावाने मिळतं. तसेच चांदीचा दर तरी काय आहे, 1 ग्रॅमचा दर काय आहे, 8 ग्रॅमचा दर काय आहे, 10 ग्रॅमचा दर काय आहे. बघा, 1 किलोपर्यंतचा दर तरी काय आहे हे सुद्धा पाहून घेणं आता गरजेचं झालं आहे. बघा, हे जर दर तुम्हाला अगोदरच माहीत असतील तर तुमची खूपच मोठी बचत सुद्धा होऊ शकते. आता बघा, आज सोन्याचा दर घसरण्यामागे 4 मोठी कारणे समोर आली आहे, ती समजून घेणं गरजेचं आहे. बघा, युद्धजन्य परिस्थितीमुळे पेट्रोल डिझेलपासून सोन्यापर्यंतच्या किमतीवर परिणाम झाला आहे. बाजारात लोक सोनं घेण्यासाठी नाही तर मोडण्यासाठी सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये गर्दी करत आहे, त्यामुळे दर कोसत आहे. ही घसरणीची कारणे आहे आणि सर्वात मोठं कारण हे सर्वांना कळलंच पाहिजे. बघा, गेल्या काही दिवसांपूर्वी सुद्धा या ठिकाणी मोदी सरकारने सांगितलं होतं की सोनं खरेदी करू नका आणि गेल्या जवळपास 6 ते 9 महिन्यापूर्वी सुद्धा मोदी सरकारने सांगितलं होतं की वर्षभर सोनं खरेदी करू नका. तर यामागचं कारण नेमकं काय होतं? बघा, मोदी सरकारने खूपच मोठा सोन्याचा साठा परदेशामधून विकत घेतला आहे. यामुळे सोन्यामध्ये ही मोठी घसरण नोंदवण्यामध्ये आली आहे. म्हणजे की मोदी सरकारच्या माध्यमातून विकत घेतलेला सोन्याचा साठा आता भारतीय बाजारामध्ये आला आहे. त्यामुळे सोन्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये घसरण आढळून आली आहे. बरं, आता कारण तर समजलं आहे, परंतु नेमकं दर तरी काय आहे हे सुद्धा पाहून घेणं अतिशय महत्त्वाचं झालं आहे. बघा,
अमेरिके आणि इराणमधील युद्धजन्य अजूनही या ठिकाणी परिस्थिती सुरू झाली आहे. लक्षामध्ये घ्या, ही परिस्थिती आतापर्यंत थांबली नाही. सोन्याचे दर अजून खाली येण्याची दाट शक्यता मोठमोठ्या तज्ज्ञांच्या माध्यमातून वर्तवली जात आहे. पण ती वेळ कोणती की या ठिकाणी खरी ठरेल? लक्षामध्ये घ्या, सोनं 1.25 लाखाच्या आसपास येण्याचा अंदाज एका सोनाराने व्यक्त केला आहे. शांतता पसरली तर पुन्हा दर वाढू शकतात. त्यामुळे गुंतवणुकीसाठी योग्य वेळ कोणती हे सुद्धा पाहणं गरजेचं झालं आहे. तर मग आता ग्राहकांना हो, सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे की दर. बघा, आता आपण दर बघून घेत आहोत. आजच्या ताज्या दरानुसार 18 कॅरेट सोन्याचा दर बघा 1264 रुपये प्रति ग्रॅम इतका झाला आहे. बघा, 22 कॅरेट, आता लक्षामध्ये घ्या, 10 ग्रॅमचा भाव 1,39,500च्या आसपास सध्या दिसत आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,48,730 रुपये प्रति तोळा दिसत आहे. बघा, अनुभवी सोनारांच्या मते हॉलमार्क आणि बिल तपासल्याशिवाय सोनं घेऊ नका. फसवणूक टाळण्यासाठी हे गुपित माहिती तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची म्हणावी लागेल. बघा, आता या ठिकाणी हे सोन्याचे दर तर आता आपल्याला कळालेले आहेत, परंतु चांदीचा दर सुद्धा माहीत असणं अतिशय गरजेचं आहे. बघा, तुम्ही आज जर चांदीचा भाव जर बघितला तर 1 ग्रॅम चांदी 310 रुपयांना मिळत आहे. 10 ग्रॅम चांदीचा भाव 3100 रुपये म्हणजे की 3100 रुपये असून 1 किलो चांदीचा दर 3,10,000 रुपयांपर्यंत आहे. कालच्या आणि आजच्या दरात जो काही फरक आहे तो पाहून तुम्ही थक्क व्हाल. ही माहिती तुमच्या मित्रपरिवाराला नक्की शेअर करा. आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे येणाऱ्या काही दिवसामध्ये सोन्यामध्ये आणखीन पण घसरण तुम्हाला पाहायला मिळू शकते. हा मोठमोठ्या सोनारांचा किंवा तज्ज्ञांच्या माध्यमातून मत व्यक्त करण्यामध्ये आला आहे. त्यामुळे ग्राहकांनो, जर तुम्हाला भविष्यासाठी गुंतवणूक करायची असेल सोन्यामध्ये तर विचार करून गुंतवणूक करा, कारण की सोनं आणखीन पण खाली येऊ शकते. आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे सोनं आणि चांदीचे तर दर आपण बघितले आहे. आणि अशाच प्रकारची बरोबर आणि महत्त्वाची माहिती तुम्हाला जर रोज मिळवायची असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलच्या माध्यमातून सोन्याविषयी नवनवीन अपडेट कळविण्यामध्ये येत असतात. ही होती धक्कादायक बातमी. धन्यवाद.